नवे पाऊल नवा विचार. लोकार्पण न्यूज. देवळ्यात 17 लाखांच्या अपहारावर संताप. लेखी आश्वासनानंतर आमरण उपोषण स्थगित. देवळा तालुक्यातील महालपाटणे ग्रामपंचायतीमध्ये 17,38,974 रुपयांच्या कथित अपहार प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडालीये. या प्रकरणातील जबाबदार ग्रामपंचायत अधिकारी तसेच तत्कालीन सरपंच यांच्या विरोधात देवळा पोलीस ठाण्यात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी महालपाटणे येथील श्री योगेश सखाराम आहिरे आणि श्री रवींद्र महादू ठाकरे यांनी देवळा पंचायत समिती कार्यालयासमोर भर उन्हात आमरण उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाची गंभीर दखल घेत शनिवारी 16 मे 2026 रोजी देवळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री पवार साहेब यांनी आंदोलकांशी चर्चा करत संबंधित प्रकरणात योग्य ती कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले. प्रशासनाकडून लेखी हमी मिळाल्यानंतर आंदोलकांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले. यावेळी श्री पवार साहेब यांनी आंदोलकांना पाणी पाजून उपोषण सोडवले. यावेळी देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सार्थक नेहते साहेब उपस्थित होते. तसेच श्री देवानंद वाघ शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख, श्री दीपक निकम शिवसेना तालुका प्रमुख, श्री प्रतीक आहेर युवा सेना देवळा तालुका प्रमुख, श्री अरुण पोपट आहिरे, SK शिंदे, नजीम तांबोळी, विजय जगताप, DK मोरे, गणेश बच्छाव, सुनील आहिरे, संतोष आहिरे, अजय आहिरे, सतीश पवार, प्रशांत आहेर, विकास आहिरे, शैलेश गुंजाळ, गणेश आढाव, सुनील शिंदे, गणेश शिंदे यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि महालपाटणे ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या अपहार प्रकरणात नेमकी कोणावर कारवाई होते आणि पुढे पोलीस गुन्हा दाखल होतो का, याकडे आता संपूर्ण देवळा तालुक्याचे लक्ष लागले. बातमी संकलन उपसंपादक रितू मुकुंदा निर्भवणे.